माटरगाव येथे अवैध दारू विक्री विरोधातील तक्रारीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाई न झाल्याचा आरोप। माटरगाव येथील खामगाव भास्तर रोडवरील रमाई आंबेडकर चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात 15 डिसेंबर 2025 रोजी जलम पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्यात आली होती। मात्र तब्बल अनेक महिने उलटूनही संबंधितावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदार तथा समाज क्रांती आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय वाकोडे यांनी केला आहे। तक्रारीत रमाई चौक परिसरात पंचशील ध्वजाच्या 100 मीटर अंतरात अवैध दारू विक्री सुरू झाल्याचे नमूद करण्यात आले होते। या परिसरात शालेय विद्यार्थी, नागरिक व महिलांची मोठी वर्दळ असताना खुलेआम सुरू असलेल्या या दारू विक्रीच्या व्यवसायामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचेही तक्रारीत म्हटले होते। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार 15 डिसेंबर 2025 रोजी लेखी तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे। नमस्कार, मी माटरगाव येथील रहिवासी संजय हरिभाऊ वाकोडे, राहणार माटरगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। मी समाज क्रांती आघाडीचा शेगाव तालुक्याचा अध्यक्ष असून मी अवैध धंदे बंद करायचे सांगितले, ठाणेदारांना निवेदन दिले। म्हणजे 15 तारीखला मी निवेदन दिले, त्यांना लेखी स्वरूपात दिले। त्यांनी ओशी पण दिली मला, पण त्यांनी सही शिक्का त्याच्यावर दिला नाही। आणि ते म्हणत की आम्ही हे ग्रामपंचायतचं काम आहे, दारू बंद करणं तुमच्या गावातलं काम आहे, आम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ, त्यांनी ते दुकानं बंद ठेवू। पण त्यांनी दुकान आजपर्यंतही बंद ठेवलेलं नाही। म्हणजे एक दुकान होतं तर एकाच ठिकाणी 2 दुकान लागले, 2च्या ठिकाणी 4 लागले, असे पूर्ण माटरगावमध्ये अवैध दारूचा सर्रास व्यापार चालू आहे। आणि विषय म्हणजे की चांगले जवान पोरं बिघडून राहिले आणि मरून राहिले, म्हणजे संसार उद्ध्वस्त होऊन राहिले। आमच्या झोपडपट्टीमध्ये मच्छिनखेड रोडवरचेच 3-4 जण मेले, जवान पोरं मेले। माझे मुलंसुद्धा त्याच्यामध्ये त्या व्यसनाधीन झाले। आणि व्यसनाधीन झाल्यानंतर या पोलीसवाल्यांना विचारलं तर त्यांना 2-3 वेळा म्हटलं मी तुमच्याकडे निवेदन दिलं साहेब, त्याचं काय झालं? साहेब बोलले की आम्ही त्यांना बंद करायला सांगलं, बंद आहे सध्या, त्यांची दुकानं बंद आहेत। मग बंद आहेत तर सकाळी संध्याकाळी त्याचे रात्री 4 वाजतापासून त्याची दारू विक्री चालू होते। तरी पण ठाणेदार त्यांच्या दुकानासमोरून जातात, गाडी उभी करतात तिथं, तरी पण त्यांना काही म्हणत नाही ते। आणि त्यांना सामन्याला म्हटलं तर ते म्हणतात आमचं कोणीच काही करू शकत नाही, कुठलं पिझ्झा, आम्हाला काहीच घेणं नाही, आमचं जे चालू आहे ते चालू राहील। बरं, तुम्ही किती तारखेला निवेदन दिलं होतं आणि निवेदनकर्ते किती होते? 15 तारीखला निवेदन दिलं आम्ही। 15 तारीख कोणती? 15/5 ला असं निवेदन, आणि 15/12 आहे, सॉरी, 15/12/2025 ला। किती लोक होते निवेदन करत तुम्ही? आम्ही निवेदन करतो म्हणजे 5-6 जण होतो, आणि लेडीजला तिथे सोबत नाही नेलं। लेडीजच्या सह्या कमसे कम 70 ते 80 सह्या आहेत त्यांच्यावर, त्यांच्याकडे ते दिलेलं आहे, माझ्या लेटर पॅडवर दिलं आहे निवेदन। तरी पण त्यांनी त्याच्यावर काही आक्षेप न घेता त्यांचे सर्रास धंदे चालू आहेत। त्यानंतर ठाणेदार साहेबांना भेटले का तुम्ही? ठाणेदार साहेबाला भेटलो, मी विचारलं, 2-3 वेळा विचारलं, इथं चौफुलीवर पण विचारलं, साहेब याचं काय झालं, आमचं ते तुम्हाला निवेदन दिलं तर त्याचं काय झालं ते। आणि त्यांचं म्हणणं आहे की ते ग्रामपंचायतमध्ये येते म्हणे, तसं त्यांनी सांगितलं की बा आम्ही त्यांना बंद करायला सांगू, पण ते ग्रामपंचायतवाले पाहतील, नंतर सांगा तुम्ही काय आहे त्यांना। मग आता काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की आज चांगले जवान पोरं इथून म्हणजे मरून राहिले आणि व्यसनाधीन होऊन राहिले। लहान पोरं आहेत, त्याच्या होटावर मिसुरा नाहीत असे पोरं, म्हणजे कोणी आता त्याच्यामधले शेख उस्मान मरण पावला, त्याचा सक्का पोरगा म्हणजे शाहरुख, तो पण मरण पावला दारूमुळेच। त्यांचा आणखी 3रा पोरगा आपला हा इनायत, त्यानं दारूला कंटाळून त्यानं घरात आत्महत्या केली। जवान पोरं, त्याची लग्न पण झालं नाही। वैभव बोराखडे दारूमुळे मेला। म्हणजे असे कित्येक जण आहेत की म्हणजे लोक या दारूमुळे त्याला सांगितलं की हे दारू विकू नका, तुम्ही दारू विकायचं असेल तर तुम्ही इथून दुकानं हलवा। आणि विषय म्हणजे रमाबाई आंबेडकरचा इथं ओटा आहे। आणि दुसरी गोष्ट की शाळेतल्या विद्यार्थिनी
इथं संध्याकाळी शाळेतल्या येतात आणि हे इथं दारू पिऊन उभ्यानं लघवी करतात, शिवीगाळ करतात आणि विषय म्हणजे मच्छिंद्रघाट रोडनं बाया संडासला पण जातात. तोच रस्ता आहे. जर कारवाई नाही झाली तर तुमचं पुढचं पॉईंट काय आहे? तुम्ही काय करणार? जर यांना कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार. धन्यवाद. हो.